मागच्या भागावर पुढचा भाग असा स्टिच करून घ्यायचा, बाही अशी ठेवून घ्यायची, त्यानंतर व्यवस्थित अशी स्टिच करून घ्यायची। माझ्या पद्धतीची अशी बाही कटिंग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाही आपल्याला कुठेच ॲडजस्ट करावी लागत नाही, ती बरोबर अशी व्यवस्थित स्टिच होते। त्यानंतर सरळ बाजूने एक टीप मारून घ्यायची आहे। टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करायचा आहे। त्यानंतर पुन्हा उलट बाजूने एक टीप मारून घ्यायची। त्यानंतर कमरेचे माप, कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे। त्यानंतर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे फिटिंगसाठी। त्यानंतर बाहीचा जो दंडघेर आहे त्याचा निम्मा घ्यायचा आणि पट्टीच्या सहाय्याने असा तो जोडून घ्यायचा। आपलं फिटिंग हे खूप व्यवस्थित असं झालेलं आहे। माझ्या पद्धतीचे कटिंग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पहा, असा आपला ब्लाऊज व्यवस्थित असा तयार झालेला आहे आणि टीप सुद्धा व्यवस्थित अशी झाली।